नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशमध्ये प्रतापगडमध्ये छोटंसं गाव आहे मुशीदीपूर. पिंकी तिवारी आणि आशिष तिवारी दोघं नवरा बायको असतात. 2016मध्ये त्यांचं लग्न झालेलं असतं. त्यानंतर त्यांना 3 मुले होतात. सगळं चांगलं कुटुंब असतं. आशिषसुद्धा खूप कष्ट करत असतो आपल्या फॅमिलीला सुखी ठेवण्यासाठी. तर त्यामध्येच काय होतं, जी पिंकी आहे ती मार्केटला जात असते, कारण बाहेरचं मार्केटची कामं ती बघत असते. काही आणायचं असलं काही असलं, कारण आशिष कामाचं हे असल्यामुळे तो कामामध्ये बिझी असतो. तर मार्केटमध्ये जात असते. तिथंच अमी शर्मा नावाच्या व्यक्तीशी पिंकीची ओळख होते. दोघं एकमेकांना नंबर देतात. बोलणं दिवस म्हणजे त्यांचं चालूच असतं खूप दिवस. त्यानंतर तो तिच्या घरीसुद्धा यायला लागतो. दोघांचे नाहीते कारनामे चालू होतात. तर एक दिवस अचानक आशिष घरी येतो दुपारच्या वेळेस. तर दोघांना एकत्र बघतो. एकत्र बघितल्यानंतर तो काय करतो, पोलीस स्टेशनला जातो. सगळं घडलेला प्रकार सांगतो. त्यानंतर तिचे जे सासरे असतात त्यांना पण सांगतो. त्यांना बोलून घेतो. त्यानंतर यांचं लग्न लावून देतो. अमरगड मंदिर आहे तिथे. तर बघू शकता 2016मध्ये लग्न झालं. 2026मध्ये तिच्या नवऱ्याने लग्न लावून दिलं. पण हा आशिष होता तो समजदार होता, पण सगळे माणसं असे नसतात. ती मुलांना म्हणते चला पिंकी, पण मुलं म्हणतात जिथे पप्पा राहतात तिथंच आम्ही राहू. तर बघू शकता अनैतिक संबंध शेवट भयंकरच होत असतो. पण आजच्या स्टोरीमध्ये असं वेगळं काहीतरी झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.